चला आज बनवूया थंड आणि गोड अशी कस्टर्ड आईस्क्रीम। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर दूध आणि त्यामध्ये टाकली आहे साखर। आता हे आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। वाटीमध्ये मी थंड दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकायचे आहे 3 चमचे कस्टर्ड पावडर आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दुधामध्ये। आता इकडे दूधसुद्धा आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता त्यामध्ये टाकायचं आहे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आणि हे एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर याच्यामध्ये गिठळ्या बनतात। त्यामुळे हे व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं आहे आणि हे 5 ते 10 मिनिट आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटात आपलं दूध उकळलेलं आहे आणि आता घट्टसुद्धा झालेलं आहे। आता गॅस बंद करून हे थंड करायला ठेवायचं आहे। हे दूध रूम टेम्परेचरला आल्यावरती आपल्याला 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे व्हिपिंग क्रीम करून घेऊयात। मी घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम, ते आता मिक्सरमध्येच मी बनवून घेत आहे। याच्यामध्ये आईस क्रिस्टल नाही पाहिजे, जर असतील तर आपली क्रीम व्यवस्थित तयार होत नाही। तुम्ही पाहू शकता किती छान क्रीम तयार झाली आहे मिक्सरमध्ये आपली। आता मी ही काढून घेत आहे एका पातेल्यात आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कस्टर्ड पावडर टाकलेलं दुधाचं मिश्रण आणि हे आपल्याला एकसारखं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, एकदम एकजीव करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता हे आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे 8 ते 10 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। ही आईस्क्रीम एकदम बाहेरच्या आईस्क्रीमसारखीच होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। 8 ते 10 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम एकदम सॉफ्ट झालेली आहे, याच्यामध्ये कुठलेच आईस क्रिस्टल नाही आहेत आणि टेस्ट पण याची खूप छान होते। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, तुमच्या मुलांनासुद्धा नक्की आवडेल। अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारी ही आईस्क्रीम आहे। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।